नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 39. राजा जनका, ज्ञानी मनुष्याचं असणं, वावरणं, क्रिया करणं, जागणं, झोपणं सगळंच कसं वेगळं असतं, ज्ञानमय असतं हे खरं म्हणजे शब्दात सांगणं फारच कठीण आहे. पण 2-3 प्रकारांनी माझ्याकडून ते थोडंफार सांगितलं जात आहे. कधी मी तुला त्याच्या ठिकाणी कोणते विशेष गुण नांदत असतात ते सांगतो. कधी कोणत्या गोष्टी त्याच्यातून गळून गेल्या ते सांगतो. आणि कधी कधी मी तुला सर्वसामान्य जन कसे वागतात ते सांगून या ज्ञानाचं वागणं कसं तद्विलक्षण असतं, कसं ते वेगळ्याच आयामातून उमटलेले चित्सत्तेचे मधुर अवतरण असतं ते सांगतो. जसजसा आजूबाजूच्या लोकांचा किंचितही व्यवहार मला दिसत जातो, तसतसं मला या ज्ञानाचे त्या लोकव्यवहाराहून अत्यंत विलक्षण असे पैलू आठवतात, स्फुरतात आणि सांगावेसे वाटत राहतात. आणि जनका, तुझ्यासारखा उत्कृष्ट श्रोता त्याच ज्ञानी दशेचा हा सुंदर पुतळाच माझ्यासमोर हे भाष्य ऐकायला बसलेला असताना माझी वाणी ह्या जीवनमुक्ती दशेच्या वर्णनात, तिचे असंख्य बारकावे सांगण्यात आणखीनच रंगून जायला लागते. तसाच आणखी एक सुंदर पैलू आता सांगतो. पण त्या अगोदर सामान्यपणे माणसाचं जगणं कसं असतं ते पहा. सामान्य माणसाचा प्रत्येक श्वास, प्रत्येक हालचाल आणि मनातला प्रत्येक विचारच वासनेच्या समुद्रावरचा एक तरंग असतो. आणि मी अमुक या चौकटीचंच आलंबन घेऊन तो उठतो. अत्यंत शुद्ध, व्यक्तिनिरपेक्ष, केवळ आत्मतत्वाच्या प्रेमातून सहजपणे जगणं, अभेदाने एकमेवाद्वितीय ब्रह्मच माझं स्वरूप आहे आणि तेच या देहात आणि साऱ्या विश्वात क्षणोक्षणी व्यक्त होत आहे, या विशुद्ध प्रेरणेतून जगणं त्याला जमतच नाही. अज्ञानामुळे आणि वासनेमुळे. परोक्ष ज्ञानाने अविवेक थोडासा कमी झाला तरी वासना इतकी जबरदस्त खोलवर रुजलेली असते की परोक्ष ज्ञानाने आलेला थोडाफार विवेकही तिच्यात गिळंकृतच होऊन जातो. म्हणूनच अज्ञानाचं वागणं, मनाच्या तालावर नाचणं ह्याच स्वरूपाचं असतं. त्याच्या मनाने थोडेफार सुसंस्कार प्राप्त केलेले असले तरी त्याचा स्वभाव विषय सुखलोलुप आणि अहंकाराची जपणूक करणारा असल्यामुळे सामान्य माणसाच्या संस्काराचं बळ लंगडं असतं, विषयांध असतं, ममत्वाच्या पकडीत पांगळं होऊन गेलेलं असतं. त्यामुळे जगाला बरं दिसेल इतपत सभ्य वागणुकीचा दांभिक पोकळ बुरखा धारण करण्याची त्याला इतकी सवयच जडून जाते की हजारो शरीरं बदलली, जन्म मरण घडली तरी हा बुरखा फेकणं काही केल्या त्याला जमत नाही. आता ह्याच पार्श्वभूमीवर ज्ञानाचं वागणं कसं असतं ते पाहू. ज्ञानी, धीर अथवा पूर्ण बोधयुक्त आणि संपूर्णपणे वासना ज्याच्यातून पार निघून गेली आहे असा मनुष्य आता केवळ स्वरूपातच रममाण असल्यामुळे त्याला संसारातल्या कशाचाही आधार, आलंबन वा प्रेरणेचं निमित्त आवश्यक नसतं. स्व म्हणजे आत्मतत्व हाच त्याचा छंद आहे, तेच त्याचं आलंबन आहे. त्यात सदैव रममाण होणं हेच त्याचं जीवन आहे. अन्य कोणतंही परिच्छिन्न, भ्रामक, अल्प, अशाश्वत उद्दिष्ट त्याला ओढू शकत नाही, जखडू शकत नाही. म्हणूनच तो बंधनमुक्त आहे. ही ममत्वाची, अहंतेची, सांसारिकतेची बेडी इतकी सूक्ष्म आहे की ती आपल्या पायात करकचून आवळलेली आहे हे भल्या भल्या तथाकथित सुज्ञांना, सुसंस्कृतांना
सुप्रतिष्ठित विद्वानांना ठाऊक देखील नसतं. या उलट या दक्ष, सहज सुंदर, परम सावधान आणि तरीही अत्यंत निरागस मुक्तात्म्याचं जगणं म्हणजे अनिर्बंध स्वातंत्र्याचा आणि विशुद्ध आत्मस्थितीचा चितविलास. संसारग्रस्त आणि मोहमस्त विद्वानांना, प्रतिष्ठितांना आणि स्थिरपणे व्यापार उदीम अथवा धनार्जनाच्या भल्या भल्या योजना आखण्यात ज्यांचे मेंदू सदैव ग्रस्त आहेत त्यांना या ज्ञानाचं वागणं परोक्ष शाब्द ज्ञानाने सुद्धा कल्पनेतही आणणं शक्य नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट आखीवपणे अमुक इतकं विषयांचं फळ पदरात टाकणारी आणि त्यांच्या अहंकाराचे किल्ले आणि वासनेचे खंदक अधिक घट्ट, खोल, सुरक्षित करणारी अशीच हवी असते. आणि आमचा हा ज्ञानराजा तर ह्या संसारात अगदी कमीत कमी कारणापुरता फिरकणार, जरासा वावरणार, तो देखील पूर्वी काही थोडीफार जुजबी माहिती वजा ज्ञान या संसाराविषयी सहजपणे जे मिळालेलं आहे त्याच्या आधाराने आणि अगदी निर्वासन झाल्यामुळे अति हलका, जणू वाऱ्यावर उडणारे वाळलेलं पान इतका बंधरहित, दिशारहित आणि ह्या संसारावर आपला कुठलाच ठसा उमटू नये इतका क्षुल्लक होऊन वावरतो. इतका क्षुल्लक होऊन वावरतो की संसारावर आपला कुठलाच ठसा उमटू नये. जगाने आपल्याला विसरलेलंच असावं. हा अमुक अशी कोणाला आठवणच उरू नये. कोणत्याच मोहपाशात मलाही कोणी ओढू नये आणि मीही कोणाला फार आकर्षक मोहक वाटूच नये. ही त्रयस्थता, संन्यस्तता आणि आत्मरती, शांती, विरक्ती आणि असंसक्ती यांचं हे अत्यंत आगळं वेगळं मिश्रण म्हणजे ह्याचं आश्रम. संन्यस्तता, त्रयस्थता, आत्मरती, शांती, विरक्ती आणि असंसक्ती यांचं आगळं वेगळं मिश्रण. यावर तू म्हणशील की इतकं अलिप्त, संसारातून मनाने इतकं दूर दूर जाऊन तरीही इथे वावरणं, एखाद्या शुष्क पर्णासारखं अगदी संसाराला स्पर्श केला न केला अशा उडत उडत जगण्याने त्या ज्ञानाच्या हातून विश्वोपयोगी काहीच गोष्ट घडत नाही का? पण राजा, हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे. ह्या संसाराला उपयोगी होऊन आपण राहत आहोत ही जाणीव ठेवणारा माणूस निरंतर अहंकाराच्या एका कब्जात असतो आणि त्यामुळे आपण केलेली कोणतीही गोष्ट विश्वोपयोगी दिसावी, विश्वोपयोगी दिसावी आणि ती मी केली असं लोकांनी म्हणावं, हाच त्याचा प्रत्येक कृतीमागचा उद्देश असतो. म्हणजे काही केलं तरी मीच्या प्रतिष्ठेसाठी आणि कधी कधी तर न करताही स्वतःच्या नावावर खपवून मीच भलं साधणं असंही होत असेल. मीच्या प्रतिष्ठासाठी किंवा केलं तरी त्यात इतरांच्या भल्याची खरी कळकळ कुठे उरते का, सांग बरं? कारण भलं म्हणजे तरी नेमकं काय? या उलट खरा ज्ञाता शुष्कपर्णाप्रमाणे वावरला तरी महान कर्म करत नाही असं मी म्हटलेलं नाही. खरा ज्ञाता शुष्कपर्णाप्रमाणे वावरला तरी महान कर्म करत नाही असं मी म्हटलेलं नाही. माझं म्हणणं एवढंच की अहंभाव विलयाला गेल्यावर फार मोठं कर्मही जणू काही घडलंच नाही इतक्या सहजपणे त्याच्याकडून होऊन जातं. ज्याचा जाणीवपूर्वक मी श्रेष्ठ हा शिक्कामोर्तब घडण्याच्या आत तो वाऱ्यावर लांब उडून जाणाऱ्या शुष्कपर्णाप्रमाणे त्या जाणीवेतून शतयोजन सहजच दूर पळालेला असतो आणि ह्याच खुबीने सर्व व्यवहार केल्यावर तो केला असं म्हणायला मी म्हणून कोणी उरलेलाच नसतो.
जनका, हा संसार म्हणजे काहीतरी मोठी बाजी मारण्याचं ठिकाण आहे असं समजून वावरण्याची शिकवण प्रत्येकाला दिली गेल्यामुळेच त्यातून यशाबरोबर हर्ष आणि अपयशाबरोबर खेद मानून घेण्याचा न संपणारा खेळ मानवजात खेळत राहते. लग्न करणं, मूल होणं, घर बांधणं, अरे एक ना दोन हजारो गोष्टी जीवनात घडवून आणायच्या आणि त्यांचा एकसारखा हर्ष विषाद मानायचा, हे केवढं व्यर्थ कर्म आपण करत राहतो. हे आपणच विणलेलं जाळं आहे, हे नीट समजून घेऊन या अत्यंत उथळ जीवन प्रणालीचा, म्हणजे मनाने तसं काही मानून घेण्याच्या संकल्पनेचा पूर्ण न्यास करून जगाचे आणि जीवनाचे परमसत्य शोधणारा ज्ञानी, मग तो बाह्यतः गृहस्थ असो की संन्यासी, पण तोच खऱ्या अर्थाने असंसारी असतो. आणि म्हणून आत्ता वर्णन केलेल्या हर्ष विषादांच्या रस्सीखेचीत तो कधीही अडकत नाही. त्याचं मन ह्या क्लेशाने, हर्ष विषादाने विदीर्ण होत नसल्यामुळे त्याच्यात एक दिव्य ऊर्जा नित्य नांदत असते. सतत घालमेल, दबाव, यश किंवा सुख मिळेल का नाही असे दडपण, एक प्रकारची सारखी उलघाल, यातच होरपळत राहणं, याला आपण ह्या देहात राहून जगणं असं म्हणत असलो तर मग हा ज्ञानी या देहात नसतोच असं म्हणावं लागेल, इतका तो ह्या सर्व आगीपासून, या होरपळीपासून दूर असतो. म्हणजे तो विदेही असतो. एका शांतीच्या, निर्द्वंद्वतेच्या शीतल प्रांगणात तो विराजत असतो. कुठलीही स्पर्धा नाही, ईर्ष्या नाही, मी तुझा अवाजवी पसारा नाही, अशा महापर्वात, कधी न संपणाऱ्या शुभ पर्वात नांदणाऱ्या आणि पूर्ण चंद्राप्रमाणे शोभणाऱ्या ज्ञानाला ही शीतलता कशामुळे लाभते असं म्हणत असशील तर, राजा, त्याला कधी कुठे काही न्यून आहे अशी मानसिक स्तरावर उणीवच जाणवत नाही रे. काहीतरी न्यून आहे अशी उणीवच जाणवत नाही. दिव्य आनंदाने अत्यंत भरित, पूरित अशी त्याच्या चित्ताची दशा असल्यामुळे अमुक सुख हरपलं, नष्ट झालं, मला सोडून गेलं असं म्हणायला आणि असा तरंग मनात उठायला तरी त्याच्या चित्तात अवकाशच कुठे असतो. हे बघ राजा जनका, जे चित्त मी नावाच्या अल्प व्यक्तित्वरूपी पिशाचिकेने पकडून धरलं आहे, जे चित्त मी नावाच्या अल्प व्यक्तित्वरूपी पिशाचिकेने पकडून धरलं आहे, ते त्या अल्प व्यक्तित्वाच्या आवडीनिवडी, मान प्रतिष्ठा इत्यादिकांना पूरक असं काहीही मिळालं की त्यातच रमून जातं. प्राप्तीची एक भली मोठी गाठच एक मानसिक गळाठाच बनवून घेतं आणि त्या उलट अप्रिय म्हणजे त्या व्यक्तित्वाचे अस्तित्व टिकून राहायला आणि त्याचे मान प्रतिष्ठादी वाढण्याला घातक असं काही घडलं की लगेच त्या विपरीत गोष्टीचा कधी एकदा त्याग करीन अशी त्याला घाई होऊन जाते. हाच व्यक्तित्व दृष्टिकोन, ज्यामध्ये दैहिक, मानसिक, ऐंद्रिक, बौद्धिक, सामाजिक, कौटुंबिक, अहंकार पुरस्कारक असे सर्व हव्यास आणि द्वेष यांचा समावेश होतो आणि ज्यामध्ये त्या सर्वांविषयींची ग्राह्य त्याज्य बुद्धी हीच प्रेरणा सामान्य माणसाचं जीवन घडवते. म्हणूनच तो विशिष्ट कल्पित व्यक्तित्वालाच दृढता देणारा केवळ एक कल्पित आधार किंवा एक कल्पित आचार असतो. तो एक व्यर्थ कालक्षेप असतो. पण जो हा सर्व भ्रम टाकून देऊन आत्मरंगी रंगून जातो, जो साक्षात आत्मारामच होतो, त्या धीर पुरुषाचं चित्त अत्यंत स्वच्छ आणि शीतल असतं.
परमदिव्य शांतीचे द्वंद्वरहित एक रसमयतेचे ते मंगल आयतन असते. राजा परत एकदा, एकीकडे हा धीर ज्ञानी आणि दुसरीकडे प्राकृत म्हणजे प्रकृतीने बांधला गेलेला सामान्य मानव यांच्यातला फरक सांगावा असं मला वाटतंय. हे पहा, मन हेच सर्व बंधाचं कारण आहे आणि त्या ह्या मनात चित्तात दडून राहिलेली वासना समूळ उपटून काढल्याबरोबर मुक्ती हजरच होते. ही निर्वासन दशा अतिदृढपणे प्रतिष्ठित झाली की प्रकृतीचा प्रांत संपल्यासारखाच होतो. अज्ञान दशेत चित्तात वासनाच ठासून भरलेली असते, तेव्हा तिच्याच आज्ञेने वागणं एवढंच घडत असतं. त्याउलट आता ज्ञानदशेत चित्ताचा घुमट अगदी मोकळा, पोकळ, रिकामा होऊन गेल्यावर त्यात एक केवळ शून्यता नांदत असते. अशी शून्यता जी परत कधीही त्या पूर्वीच्या वासनात्मक अडगळीने भरणारच नाही. त्यामुळे आता ज्ञानी दशेत घडणारं कर्म कोणताही अहम ग्रंथी वाढवणार नाही, अहमची भलावण करत बसणार नाही आणि यदृच्छेने क्षणोक्षणी थोडंफार कर्म घडलं तरी ते पाण्यावर मारलेल्या रेघेसारखं, त्याचा ठसा उमटत नाही. ठसा घेणारे चित्तच अतिशून्य होऊन गेले. प्राकृत माणसांचं चित्त सारखं अहमची जपणूक करायला तत्पर असतं आणि त्यातून व्यर्थच मान अपमान किंवा अहम केंद्रितता दृढ करणाऱ्या संवेदना वाढवणं हे इतकं दृढमूल झालेलं असतं की त्यातून कर्कश व्यवहाराखेरीज आणि आज ना उद्या नाहीसे होणाऱ्या नश्वर सुखाभासांखेरीज दुसरं काहीही उमटत नाही आणि त्याखेरीज इतर काहीही शाश्वत, दिव्य, परमानंद प्रापक असं घडूच शकत नाही. सचित्त अज्ञानी अशा तऱ्हेने प्रकृतीच्या वेढ्यात अधिकाधिक गुंतो, तर शून्य चित्त महाज्ञानी काही न करता किंवा अत्यंत सहज अकर्तृतेने घडणाऱ्या कर्मलीलेतूनही सदैव ब्रह्मदर्शनच घडवतो, ज्यातून खऱ्या संवेदनशील साधकाला परमानंद प्राप्ती होते. ह्या भागात इथेच थांबू. नमस्कार.